नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 14 फेब्रुवारीच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि पहिला प्रश्न असणार आहे, हा प्रश्न स्टार करून ठेवा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. तर प्रश्न असणार आहे, नुकतेच भारताने कोणत्या वर्षापर्यंत हत्तीरोगपासून मुक्त होण्याचे लक्ष्य ठेवले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, 2027 या वर्षापर्यंत भारताने हत्तीरोग मुक्त होण्याचं लक्ष्य ठेवलेलं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच जे आपल्या भारताचे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आहेत जे.पी. नड्डा यांनी याची घोषणा केलेली आहे. आणि असं सांगण्यात आलेलं आहे की 2027 पर्यंत भारताला हत्तीरोग मुक्त करणे. 10 फेब्रुवारीला त्यासाठी नुकतंच जे केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत त्यांनी हत्तीरोगाच्या निर्मूलनासाठी देशामधील जे 13 राज्य आहेत त्या राज्यांमध्ये औषधी वितरण राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ सुद्धा केलेला आहे. तर हे काही पॉईंट्स याविषयी लक्षात ठेवायचं आहे. तसेच जे हत्तीरोग आहे त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. यालाच आपण लिम्फॅटिक फिलिरियासिस असं सुद्धा म्हणतो. तर या रोगामध्ये काय होतं की पायावर सूज येत असते आणि पाय हा सुजून एक हत्तीसारखा मोठा दिसायला लागतो. यालाच एलिफेंटियासिस असं म्हटलं जातं मित्रांनो, कारण तो पाय सुजून मोठा हत्तीसारखा दिसत असतो. आणि हा जो काही रोग आहे तो एका परजीवीमुळे होत असतो. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे, नेमॅटोड, जो की एक राऊंड वर्म आहे. आणि या रोगासाठी औषधी देण्यात येत असते. आयव्हरमेक्टिन, डायइथिल कार्बामॅझाइन सायट्रेट आणि अल्बेंडाझोल यांचा एक डोस हा या हत्तीरोग झालेल्या रुग्णाला दिला जात असतो. तर हे आपल्याला पॉईंट्स या रोगाविषयी लक्षात ठेवायचे आहेत. तसेच आपल्याला भारताचे इतर लक्ष्यसुद्धा लक्षात ठेवायचे आहे. जसं क्षयरोग मुक्त भारत करायचा आहे 2025 या वर्षापर्यंत. कुष्ठरोग मुक्त भारत लक्ष ठेवण्यात आलेलं आहे 2027चं. मलेरिया मुक्त भारत 2030 लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. ॲनिमिया मुक्त भारत 2047. तसेच मित्रांनो आपला भारत देश हा पोलिओ रोगापासून मुक्त झालेला आहे असं WHO कडून घोषित सुद्धा करण्यात आलेला आहे. हा मुद्दा सुद्धा परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच अटल भूजल योजनेचा विस्तार 5 राज्यांमध्ये करण्यात आला. या योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, 2019ला ही अटल भूजल योजना सुरू झालेली होती. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे. तर ही जी काही योजना आहे अटल भूजल योजना, याची सुरुवात झाली होती 25 डिसेंबर 2019ला आणि ही एक केंद्र शासनाची योजना आहे मित्रांनो. याचा उद्देश काय होता, तर शाश्वत भूजल व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने ही योजना सुरू करण्यात आलेली होती. आणि ही योजना कमी होत चाललेली जी काही वॉटर लेवल आहे किंवा जी भूजल पातळी आहे त्याच्या सुधारणेवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न हे याद्वारे केलं जात असतं. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सुरुवातीला या योजनेअंतर्गत फक्त 7च राज्यांना समाविष्ट करून घेण्यात आलेलं होतं. त्यामध्ये महाराष्ट्र हा राज्य सुद्धा होता. आणि आता 5 नवीन राज्य यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत. आता एकूण 12 राज्यांमध्ये ही अटल भूजल योजना राबवली जाणार आहे. त्यासोबतच ज्या इतर महत्त्वाच्या शासकीय योजना आहेत त्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती ठेवायची आहे. तर पहिली योजना आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. त्याची सुरुवात झाली होती 25 डिसेंबर 2000 साली. त्याचा उद्देश होता गावांना बारमाही रस्त्यांनी जोडणे. त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना. सुरुवात झाली होती 8 एप्रिल 2015ला. आणि या योजनेद्वारे जे लहान उद्योगधंदे आहेत त्यांना वित्त पुरवठा करण्यासाठीची ही योजना होती. आणि त्या उद्योगधंद्यांना 20 लाखांपर्यंत याद्वारे लोन हे दिलं जात असतं. त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. सुरुवात झाली होती 24 फेब्रुवारी 2019ला. याद्वारे शेतकऱ्यांना 3 टप्प्यांमध्ये 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जात असते. त्यानंतर आहे प्रधानमंत्री जनधन योजना. सुरुवात झाली होती 28 ऑगस्ट 2014ला. प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना 23 सप्टेंबर 2018ला. प्रधानमंत्री पीक विमा योजना 2016. स्वच्छ भारत अभियान 2 ऑक्टोबर 2014ला. मेक इन इंडिया 25 सप्टेंबर 2014ला सुरू झाली होती. आणि स्टार्टअप इंडिया 16 जानेवारी 2016ला. या सर्व योजना अत्यंत महत्त्वाच्या आहे, कारण मित्रांनो
योजना कधी सुरू झालेली होती किंवा त्याचा उद्देश काय आहे यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारण्यात येत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच कोणत्या देशात हिंसाचार समाप्त करण्यासाठी डेव्हिल हंट ऑपरेशन सुरू करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. बांगलादेश या देशामध्ये नुकतंच हे डेव्हिल हंट नावाचं ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे. याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे. तर नुकतंच आपण जर बघितलं, आपलं जे शेजारी देश आहे बांगलादेश, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना हे घडत आहेत. त्यामुळे सरकारने त्या ठिकाणी एक ऑपरेशन राबवलेलं आहे डेव्हिल हंट. त्याद्वारे जे काही उपद्रवी लोक आहेत त्यांना अटक करण्यात आलेलं आहे. असे हजारो जे उपद्रवी लोक होते त्यांना अटक करण्यात आलेलं आहे. यामागची पार्श्वभूमी असं आहे मित्रांनो, की जे शेख हसीना होत्या अगोदरच्या प्रधानमंत्री, त्यांची पार्टी आहे अवामी लीग. त्या पार्टीच्या संपत्तीचं आणि त्या पार्टीशी संबंधित जे नेते आहेत त्यांना टार्गेट केलं जात होतं, त्यांच्या हत्या वगैरे केलं जात होतं. यासाठीच असं पाऊल उचललेलं आहे. मागील 6 महिन्यांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशामध्ये असं हिंसाचार सुरू आहे आणि यामुळेच ज्या बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या शेख हसीना, ते त्यांचा देश सोडून भारतामध्ये आश्रयाला आलेले आहेत. हे मुद्दे सुद्धा आपण लक्षात ठेवा. त्यासोबतच जे बांगलादेश आहे त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. राजधानी आहे ढाका, पंतप्रधान मोहम्मद युनूस आहेत सध्या आणि चलन आहे टका. त्यासोबतच इतर काही महत्त्वाचे ऑपरेशन्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, जे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. तर ऑपरेशन करुणा, म्यानमारमधील जे चक्रीवादळातील पीडित नागरिक होते त्यांना मदत करण्यासाठी हे भारताने ऑपरेशन राबवलेलं होतं. ऑपरेशन गंगा, युक्रेन देशातून भारतीयांना परत आणण्यासाठी ज्यावेळेस युक्रेन आणि रशिया युद्ध सुरू होतं त्यावेळेस हे राबवण्यात आलेलं होतं. ऑपरेशन दोस्त, तुर्की आणि सिरिया या देशामध्ये जे भूकंप झाला होता त्या भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी. ऑपरेशन कावेरी, सुदानमध्ये जे त्यांच्या देशातील सैन्य आहेत त्यांच्यामध्ये गृहयुद्ध सुरू झालेलं होतं, त्यामध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठीचं हे ऑपरेशन होतं. ऑपरेशन देवी शक्ती, अफगाणिस्तानमधून भारतीयांना परत आणण्यासाठीचं ऑपरेशन होतं. ऑपरेशन अजय, इस्रायल या देशातून भारतीयांना परत आणण्यासाठीचं ऑपरेशन होतं. ऑपरेशन पोलो, जे की हैदराबाद संस्थान होतं मित्रांनो, त्याला भारतात विलीन करण्यासाठी 1948ला राबवण्यात आलेलं होतं. अगोदर निजामाच्या राजवटीमध्ये हे हैदराबाद संस्थान होतं आणि स्वातंत्र्याच्या नंतर या हैदराबाद संस्थानाला भारतामध्ये विलीन करण्यात आलेला आहे. हा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आहे ऑपरेशन ब्लू स्टार. अमृतसरमधील जे सुवर्ण मंदिर आहे त्या ठिकाणी जे लपून बसलेले दहशतवादी होते त्यांना मारण्यासाठी हे 1984ला ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं आणि या ऑपरेशन नंतरच मित्रांनो जे आपल्या भारताच्या माजी पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी यांची हत्याही करण्यात आलेली होती. ऑपरेशन मेघदूत 1984, सियाचीन भागामध्ये भारताने हे ऑपरेशन राबवलेलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा जगातील दुसरा क्रिकेटपटू कोण बनला? आणि त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, रोहित शर्मा. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार हे आपल्या भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा यांनी मारलेले आहेत. एकूण 338 षटकार हे त्याच्या नावावर आहेत मित्रांनो आणि जगामध्ये असा करणारा तो दुसरा क्रिकेटपटू ठरलेला आहे. मग पहिल्या क्रमांकावर कोण आहे तर शाहिद आफ्रिदी, त्याने एकूण 351 सिक्सेस मारलेले आहेत, जो की पाकिस्तानचा क्रिकेटपटू आहे मित्रांनो. हे पॉईंट्स लक्षात ठेवा. त्यासोबतच आपल्याला काही इतर पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. इरा जाधव, जी की महिलाच्या अंडर-19 क्रिकेटमध्ये तिने तिहेरी शतक मारणारी ही पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू बनलेली आहे. स्मृती मंदाना, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 4000 धावा करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू बनलेली आहे. त्यासोबतच अजून एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे या स्मृती मंदानाविषयी, एका वर्षामध्ये सर्वाधिक शतक करणारी जगातील पहिली महिला क्रिकेटपटू सुद्धा बनली. एकूण त्याने एका वर्षामध्ये 4 शतकही केलेले आहेत. त्यासोबतच जो तिलक वर्मा आहे त्याने T20मध्ये सलग 3 शतक करून जगामध्ये पहिला क्रिकेटपटू बनलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच प्रकाशित भ्रष्टाचार निर्देशांकानुसार जगात भारताचा क्रमांक कितवा आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, जगामध्ये भारताचा या निर्देशांकानुसार 96वा क्रमांक आहे. त्यानंतर काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत.
भ्रष्टाचार निर्देशांक अर्थात करप्शन परसेप्शन इंडेक्स 2024 आलेला आहे आणि नुकतंच हे 11 फेब्रुवारीला प्रकाशित करण्यात आलं. यानुसार जे जगामध्ये 180 देश आहेत त्यांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक हा 96वा आहे मित्रांनो. आणि यानुसार भारताच्या भ्रष्टाचारामध्ये वाढ झालेली दिसून आलेली आहे. मागच्या वर्षी भारताचा क्रमांक ते 93वा होता मित्रांनो. आणि हा निर्देशांक कशावर ठरवला जातो तर एखाद्या देशातील सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचार किती प्रमाणात आहे त्यावरून ही क्रमवारी देण्यात येत असते. सर्वात कमी भ्रष्टाचार करणारा देश या रिपोर्टनुसार डेन्मार्क हा आहे आणि सलग 7व्यांदा तो पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे. इथं सर्वात कमी भ्रष्टाचार आहे. टॉप देश कोणते आहेत कमी भ्रष्टाचार करणारे? डेन्मार्क, फिनलँड आणि सिंगापूर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे महत्त्वाचे निर्देशांक आहेत ते सुद्धा आपण लक्षात ठेवा. यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तो वर्ल्ड इनोव्हेशन इंडेक्स आलेला आहे. त्यामध्ये भारताचा क्रमांक आहे 39वा. वर्ल्ड टॅलेंट इंडेक्स आहे 2024चा. त्यामध्ये भारताचा क्रमांक 58वा आहे. एशिया पॉवर इंडेक्सनुसार भारताचा क्रमांक 3रा आहे आणि पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे. ग्लोबल हंगर इंडेक्सनुसार भारताचा क्रमांक 105वा. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्सनुसार भारताचा क्रमांक आहे 126. जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक 129. करप्शन इंडेक्स 2024 93 होता. आता तो भारताचा क्रमांक 96 झालेला आहे. या ठिकाणी आपण करेक्शन करून घ्यायचं आहे. नेटवर्क रेडिनेस इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक 49वा आहे आणि मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्समध्ये भारताची वाईट अवस्था सांगण्यात आलेली आहे मित्रांनो. आणि हे जे काही सर्व इंडेक्स आहेत ते 2024 या वर्षाचे आहे ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे नुकतेच वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2025चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. जे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी UAE अर्थात युनायटेड अरब इमिरेत या देशामध्ये हे वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटचं आयोजन करण्यात आलेलं होतं. याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे. तर ठिकाण होतं दुबई जे की UAE या देशामध्ये आहे आणि या समिटचं हे 12वं एडिशन होतं मित्रांनो. यामध्ये भारताकडून जे केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री आहे भूपेंद्र यादव हे सहभागी झालेले होते. याची थीम काय होती 2025ची? तर भविष्यातील सहकारांना आकार देणे हे आपल्याला थीम लक्षात ठेवायचे आहे. त्यासोबतच जो UAE आहे त्या देशाविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. राजधानी आहे अबुधाबी, चलन आहे दिरहम आणि प्रमुख आहेत त्या देशाचे सध्या मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे नुकतेच भारतीय राष्ट्रीय महिला दिवस कधी साजरा करण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी 13 फेब्रुवारी नुकतंच भारतामध्ये भारतीय राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्याविषयी ते पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच 13 फेब्रुवारीला भारतामध्ये डॉक्टर सरोजिनी नायडू आहेत त्यांच्या जयंती दिवशी हा राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. आणि सरोजिनी नायडू जे आहेत त्यांची ही 146व जयंती वर्ष आहे मित्रांनो. या प्रसिद्ध अशा स्वातंत्र्य सेनानी, कवयित्री, राजकीय कार्यकर्त्या होत्या. 1925 साली त्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या त्यांना अध्यक्ष सुद्धा बनवण्यात आलेला आहे. सविनय कायदेभंग असेल, छोडो भारत आंदोलन असेल यामध्ये या सरोजिनी नायडू यांनी महत्त्वपूर्ण योगदान हे दिलेलं आहे. 1947ला भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर त्यांना संयुक्त प्रांताची भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल सुद्धा बनवण्यात आलेला आहे. हे पॉईंट्स त्याविषयी लक्षात ठेवायचं आहे. हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्यासोबतच जे इतर दिनविशेष आहेत फेब्रुवारी या महिन्यामध्ये ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. 1 फेब्रुवारीला भारतीय तटरक्षक दिन असतो. 2 फेब्रुवारी विश्व आर्द्रभूमी दिवस, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन, 10 फेब्रुवारी जागतिक डाळी दिवस, 13 फेब्रुवारी भारतीय राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जात असतो. त्यानंतर मित्रांनो कालच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी होत्या त्याचा क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण बघितला होता नुकतेच मिचिबिकी 6 उपग्रह कोणत्या देशाने अवकाशात प्रक्षेपित केला? आणि तो उत्तर होतं ऑप्शन नंबर सी जपान या देशाने हे अवकाशामध्ये उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. याविषयी आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता नुकतेच भारत व इजिप्त देशांच्या दरम्यान कोणते सैन्य अभ्यास सुरू झाले? तो उत्तर होतं ऑप्शन नंबर सी सायक्लॉन. त्यानंतरचा प्रश्न होता उत्तर भारतातील पहिला हरित हायड्रोजन प्रकल्प कोठे उभारला जाणार आहे? आणि तो उत्तर होतं ऑप्शन नंबर बी सोलन या ठिकाणी. याविषयी सुद्धा कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न होता भारताने 2023-2024 या आर्थिक वर्षात सर्वाधिक निर्यात कोणत्या देशाला केली? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए अमेरिका. त्यानंतरचा प्रश्न होता नुकतेच रावसाहेब बोराडे यांचे निधन झाले त्यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता?
आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, साहित्य क्षेत्राशी संबंधित व्यक्तिमत्व होते रावसाहेब बोराडे. त्यानंतरचा प्रश्न होता, जगातील सर्वात मोठे झुमूर महोत्सवाचे कोणत्या राज्यामध्ये आयोजन करण्यात येणार आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, आसाम या राज्यामध्ये हे जगामधील सर्वात मोठं झुमूर जे नृत्य महोत्सव आहे त्याचं आयोजन केलं जाणार आहे. याविषयी सुद्धा आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच आंतरराष्ट्रीय AI संमेलनाचे आयोजन कोणत्या देशात पार पडले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, फ्रान्स या देशामध्ये या आंतरराष्ट्रीय AI संमेलनाचं आयोजन हे करण्यात आलेलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघितला होता, जागतिक डाळी दिवस कधी साजरा करण्यात आला? अर्थात वर्ल्ड पल्सेस डे त्याला म्हटलं जातं. आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 10 फेब्रुवारीला वर्ल्ड पल्सेस डे म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तर होमवर्क क्वेश्चन असा होता की पृथ्वीवरील 7 खंडातील सर्वोच्च शिखरे पार करणारी जगातील सर्वात कमी वयाची गिर्यारोहक कोण बनली? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. याचं उत्तर हे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदरपणे अतिशय डिटेलमध्ये कमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. ज्या विद्यार्थ्यांनी याचं उत्तर माहिती नाही त्याच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, काम्या कार्तिकेयन ही पृथ्वीवरील जे 7 खंड आहे आणि त्याच्यातले जे सर्वोच्च शिखर आहे तिने ते पार करून विश्वविक्रम केलेला आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे, महाकुंभ मेळा 2025 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. अतिशय सोपा प्रश्न आणि अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. बघूया किती विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करा. कारण आम्हाला मागच्या काही दिवसांमध्ये आढळून आलेला आहे की बरेचसे विद्यार्थी फक्त आपले व्हिडिओ पाहतात पण अजून त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही. कृपया करून मित्रांनो, आपल्या चॅनलवरील कॉन्टेंट तुम्हाला जर आवडला, तुम्हाला वाटत असेल की आपल्या परीक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण असं माहिती आहे, तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच जे लेक्चर आहे त्याच्या मोफत नोट्ससाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला जॉईन करून घ्यायचं आहे. तसेच जे इंस्टाग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास आणि व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे स्मार्ट अभ्यास या नावाने, त्यालासुद्धा जॉईन करून घ्या. कारण त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी चालू घडामोडीच्या ऑनलाईन टेस्ट हे घेत असतो. चला मग थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.